नमस्कार. संतवाणी म्हणजे अमृताची खाण. ज्यांच्या शब्दांनी महाराष्ट्र घडला आणि ज्यांच्या विचारांनी आजही कोट्यवधी हृदय धडधडतात, अशा संतांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण आजच्या चर्चेला सुरुवात करत आहोत. भावार्थ संतवाणीमध्ये आज आपण पाहणार आहोत की विठ्ठलाची भक्ती आणि संसाराची जबाबदारी यांचा समतोल कसा साधावा. चला, या भक्तिरसात आपणही न्हाऊन निघूया. माऊली ज्ञानेश्वर महाराज हरिपाठाच्या या अभंगातून आपल्याला जगण्याचे एक असे गुपित सांगत आहेत, जे तुमची जीवनाकडे बघण्याची दृष्टी पूर्णपणे बदलून टाकेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत की निर्गुण भक्तीचा आपल्या दैनंदिन जीवनातील तणावाशी काय संबंध आहे. माऊली म्हणतात, त्रिगुण सत्व रज तम हे बदलणारे आहेत, म्हणून ते असार आहेत. कायम टिकणारे सार म्हणजे तो परमात्मा. आयुष्यात आपण तात्पुरत्या सुखाच्या असार मागे धावतो. हा अभंग आपल्याला काय महत्त्वाचे आहे, प्रायोरिटी, याचा विचार करायला शिकवतो. ईश्वराच्या अनुसंधानाशिवाय मन भरकटत राहते. जेव्हा आपण केवळ भौतिक गोष्टींत मन गुंतवतो, तेव्हा शेवटी पदरी निराशा येते. कामात असतानाही देवाचे नाव घेणे म्हणजे मनाला एक सकारात्मक केंद्रबिंदू देणे होय. ज्या शक्तीने हे चराचर जग निर्माण केले, त्या शक्तीशी जोडून घेणे म्हणजेच भक्ती. देव केवळ मूर्तीत नसून तो चराचरात आहे. ही भावना आपल्याला सर्व प्राणीमात्रांबद्दल प्रेम आणि आदर बाळगायला शिकवते. सारासार विचार केल्यामुळे आपल्याला चुकीच्या आणि बरोबर गोष्टींमधील फरक समजतो. यामुळे आयुष्यातील चुकीचे निर्णय कमी होतात. हरिविणे मन व्यर्थ जाय हे सूत्र लक्षात ठेवल्यास व्यक्ती विनाकारण काळजीत पडत नाही. नामस्मरणामुळे मनाचा विचलितपणा थांबतो आणि फोकस वाढतो. जेव्हा आपण मान्य करतो की संपूर्ण चराचर त्या एका शक्तीतून आले आहे, तेव्हा आपला मीपणा गळून पडतो आणि आपण इतरांशी नम्रतेने वागू लागतो. अनंत जन्मांनी पुण्य होय, असे माऊली म्हणतात. याचा अर्थ असा की चांगली कृती आणि भक्ती हे कधीच वाया जात नाही. ही भावना आपल्याला संकटातही धीर देते. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील हा अभंग आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि मानवी जीवनातील गोंधळ दूर करण्यासाठी अत्यंत मार्गदर्शक आहे. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिला चरण, त्रिगुण असार निर्गुण हे सार. सारासार विचार हरिपाठ. भावार्थ, सृष्टीतील प्रत्येक गोष्ट सत्व रज आणि तम या 3 गुणांनी बांधलेली आहे, परंतु हे तिन्ही गुण नाशवंत आणि परिवर्तनशील आहेत, म्हणून ज्ञानेश्वर माऊली त्यांना असार, तथ्यहीन म्हणतात. खरोखर टिकणारे काय असेल तर ते म्हणजे निर्गुण तत्व. जो या दोन्हींमधील फरक ओळखतो, तोच खरा सारासार विचार करू शकतो. हा विचार ज्याला समजला, तोच खऱ्या अर्थाने हरिपाठ करतो. सामाजिक उपदेश. माऊली येथे समाजाला प्राधान्यक्रम, प्रायोरिटीज ठरवायला शिकवतात. सत्व रज आणि तम हे 3 गुण बदलणारे आणि तात्पुरते आहेत. संतांना सांगायचे होते की बाह्य रूपावर, संपत्तीवर किंवा जातीवर आधारित भेदभाव म्हणजे असार, गोष्टींत अडकणे होय. खरा सार हा माणसाच्या अंतरी असलेल्या माणुसकीत, निर्गुण तत्वात आहे. उदाहरण, समजा आपण एखादा सिनेमा पाहतो. पडद्यावर दिसणारे विविध रंग, पात्र आणि कथा म्हणजे त्रिगुण आहेत. सिनेमा संपला की ते निघून जातात, पण तो पांढरा शुभ्र पडदा निर्गुण तिथेच असतो, ज्यावर हा सगळा खेळ चालतो. आपण रंगांच्या खेळात, त्रिगुणात इतके गुंततो की मूळ पडद्याला, परमात्म्याला विसरतो. दुसरा चरण, सगुण निर्गुण गुणाचे अगुण. हरिविणे मन व्यर्थ जाय. भावार्थ, देव सगुण मूर्तीरूपात आहे की निर्गुण, निराकार. माऊली म्हणतात, तो दोन्ही आहे आणि दोन्हीच्या पलीकडचा अगुण देखील आहे. पण जोपर्यंत मानवाचे मन त्या हरीच्या चरणी लागत नाही, तोपर्यंत त्याचे सर्व विचार, कष्ट आणि आयुष्य व्यर्थ आहे. हरीच्या भक्तीशिवाय मनाला शांती किंवा सार्थकता लाभू शकत नाही. सामाजिक उपदेश. येथे एकाग्रता आणि ध्येय यावर भर दिला आहे. संतांच्या काळात समाज कर्मकांडात अडकला होता. माऊली म्हणतात की सगुण मूर्ती असो किंवा निर्गुण निराकार, जर त्यात हरी म्हणजेच शुद्ध प्रेम आणि नीतिमत्ता नसेल, तर तुमचे मन आणि तुमचे प्रयत्न व्यर्थ आहेत. समाजाला नैतिक धडा हा होता की तुमची भक्ती ही केवळ ओठावर नसावी, तर ती कृतीत असावी. उदाहरण, साखरेचे उदाहरण घ्या. खडी साखर हा सगुण आकार आहे, पण त्यातली गोडी ही निर्गुण आहे. साखर कोणत्याही रूपात असली तरी तिचे मूळ अस्तित्व, गोडी हेच आहे. जर आपण गोडीचा अनुभव घेतलाच नाही, तर केवळ साखरेचे खडे जमा करण्यात काय अर्थ. तसेच भगवंताच्या प्रेमाशिवाय आयुष्य केवळ कोरडे कर्मकांड ठरते. तिसरा चरण, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथुनी चराचर त्यासी भजे. भावार्थ, ज्या परमात्म्याला डोळ्यांनी पाहता येत नाही, अव्यक्त, आणि ज्याला कोणताही विशिष्ट आकार नाही, अशा शक्तीतूनच हे संपूर्ण चराचर, सजीव निर्जीव सृष्टी निर्माण झाले आहे. माऊली सांगतात की ज्या मूळ स्रोतापासून आपण आलो आहोत, त्या मूळ तत्वाची भक्ती करा. फांद्यांना पाणी घालण्यापेक्षा मुळाला पाणी घाला, म्हणजे संपूर्ण वृक्ष टवटवीत होईल. सामाजिक उपदेश. हा चरण सर्वसमावेशकता, इन्क्लुझिव्हिटी शिकवतो. जर देव अव्यक्त आहे आणि संपूर्ण चराचर, सजीव निर्जीव त्याच्यापासून बनले आहे,
तर आपण एकमेकांचा द्वेष कसा करू शकतो. संतांना समाजाला हा धडा द्यायचा होता की निसर्ग, प्राणी आणि सर्व मानवजातीमध्ये एकाच ईश्वरी तत्वाचा अंश आहे. उदाहरण, आकाशाचे उदाहरण पहा. आकाश स्वतः निराकार आहे, पण त्यातच ढग, पक्षी, विमाने आणि ग्रहतारे सामावलेले आहेत. आकाशाशिवाय कशालाही अस्तित्व नाही. तसेच त्या निराकार भगवंताच्या अधिष्ठानावरच हे जग चालते, म्हणून त्या मुळाची भक्ती करणे श्रेष्ठ आहे. चौथा चरण, ज्ञानदेवा ध्यानीन रामकृष्ण मनीन. अनंत जन्मांनी पुण्य होय. भावार्थ, शेवटच्या चरणात माऊली स्वतःचा अनुभव सांगतात. ते म्हणतात, माझ्या ध्यानात आणि मनात सतत रामकृष्ण हे नाम ठसलेले आहे. पण ही अवस्था एका दिवसात प्राप्त होत नाही. जेव्हा अनेक जन्मांचे पुण्यपदरी असते, तेव्हाच मानवाला हरीच्या नामाची गोडी लागते आणि तो या संसाराच्या पलीकडे पाहू शकतो. सामाजिक उपदेश. शेवटचा चरण, सातत्य आणि सत्कर्म, कन्सिस्टन्सी अँड गुड डीड्स यावर आहे. पुण्य हे एका दिवसात मिळत नाही. त्यासाठी अनंत जन्मांची म्हणजे प्रदीर्घ काळाची तपश्चर्या लागते. संतांना सांगायचे होते की समाज परिवर्तनासाठी आणि स्वतःच्या प्रगतीसाठी सतत चांगल्या विचारांचे रामकृष्ण चिंतन मनात असायला हवे. उदाहरण, एखाद्या मोठ्या वृक्षाला फळ लागण्यासाठी जमिनीत आधी बीज रुजावे लागते. त्याला वर्षानुवर्षे पाणी द्यावे लागते. तसेच भगवंताचे नाम मुखात येणे हे आपल्या अनेक जन्मांच्या साधनेचे आणि पुण्याचे पक्व फळ आहे. हा संपूर्ण अभंग उदाहरणातून समजून घेऊ. समजा तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये काम करत आहात. तुमचे बॉस तुमच्यावर ओरडले. हे झाले त्रिगुणांमधील रजतम गुणांचे प्रकटीकरण. सामान्य माणूस तिथेच विचलित होतो, पण अनुभवी साधक विचार करेल की हे बॉसचे स्वभावगुण आहेत, ते माझे मूळ स्वरूप नाही. तो मनातल्या मनात हरीचे शांतीचे स्मरण करेल. यामुळे तो मानसिक तणावापासून वाचेल. हाच या अभंगाचा प्रत्यक्ष अनुभव आहे. आजच्या म्हणजे सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या भाषेत. मित्रांनो, आज आपण व्हर्च्युअल जगात इतके गुंतलो आहोत की रिअल काय आहे हे विसरलोय. ज्ञानेश्वर महाराज या अभंगातून आपल्याला आयुष्याचा एक अल्गोरिदम सांगत आहेत. सोशल मीडियावरील लाईक्स, कमेंट्स आणि ट्रेंड्स हे त्रिगुण आहेत, म्हणजेच ते बदलणारे आणि अस्थिर आहेत. तुमची खरी किंमत कोरवत यावर अवलंबून नाही. जे शाश्वत आहे, जे तुमच्या आत आहे त्यावर फोकस करा. आपल्या फोनला जसा होम बटन असतं तसं मनाला एक होम द्या. तुमचं मन सतत नोटिफिकेशन मागे धावत असेल तर ते थकणारच. हरी म्हणजे तुमच्या आतली ती शांतता जिथे तुम्हाला रिचार्ज होता येईल. आपण फक्त प्रॉडक्ट बघतो, पण त्यामागचा कोड बघत नाही. हे विश्व आणि तुम्ही एका मोठ्या ऊर्जेचा भाग आहात. स्वतःला मर्यादित समजू नका. कोणताही बदल एका रात्रीत होत नाही. मेंटल पीस मिळवणं ही एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे. रोज थोडा वेळ स्वतःशी संवाद साधा. थोडक्यात काय तर जगण्याच्या गडबडीत स्वतःचा हरिपाठ, इनर बॅलन्स हरवू नका. जेव्हा तुम्ही आतून शांत असता तेव्हाच तुम्ही बाहेरचं जग जिंकू शकता. तुमच्यासाठी आजची कृती, कॉल टू ॲक्शन. तर मित्रांनो, आजच्या या धावपळीच्या आयुष्यात आपण असारा मागे धावत आहोत की सारा मागे? माऊली म्हणतात, अनंत जन्मांच्या पुण्याईने हा विचार सुचतो. येत्या 24 तासांत जेव्हा तुम्हाला खूप राग येईल किंवा खूप आनंद होईल, तेव्हा क्षणभर थांबा आणि स्वतःला विचारा, हे कायम राहणार आहे का? असार. आणि मग डोळे मिटून 1 मिनिट रामकृष्ण हरीचा जप करा. बघा, तुम्हाला त्या परिस्थितीच्या पलीकडे असलेली शांतता जाणवते का? धन्यवाद. तर मित्रांनो, ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेला हा सारासार विचार आजपासूनच आपल्या जीवनात अंमलात आणूया. केवळ भौतिक जगाच्या मागे न धावता त्या निर्गुण तत्वाशी जोडले जाऊया. तुम्हाला या अभंगातील कोणती ओळ सर्वात जास्त आवडली किंवा तुमच्या मनातील एखादा आवडता अभंग किंवा संतांची शिकवण कमेंटमध्ये नक्की लिहा. आपण त्यावर नक्कीच चर्चा करू. संतांच्या या दरबारात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप आभार. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. पंढरीनाथ महाराज की जय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.